अजून एक काहीतरी घटना होती तुमच्या आयुष्यात. हा, जी काही 1992 ला मंदिर मस्जिद प्रकरणावरून दंगल झाली होती, त्या दंगलीच्या वेळेस मी अतिशय लहान होतो. माझं वय खूप कमी होतं. मी, माझे चुलत बंधू, तो मित्र जो आहे, आम्ही तिथं खेळत होतो आणि तितक्यात पोलिसांची गाडी आली. 2 हवालदारांनी पाठीमागे एक फटका दिला. ते मित्राच्या वडिलांनी बघितलं, ते तिथे आले. त्यांनी त्या पोलिसांना माफी मागायला लावली. मग त्या दिवशी मला काळ्या कोट्याची पॉवर माहीत झाली आणि वकिलतच यायचं असा शिक्कामोर्तब. पण हा प्रवास तितका सोपा नव्हता ना, पुण्यात यायचं, नाव कमवायचं. जेव्हा मी या क्षेत्रात जर ठरवलं तर पहिल्यांदा घरच्यांचाच विरोध होता. आर्थिक पाठबळ देणार नाही असं सांगितलं होतं. वडिलांनी मला धक्के मारून घरातून बाहेर काढलं. कारण मुस्लिम समाजात वकिली म्हणजे खोटं बोलावं लागतं, खोटं बोलल्यामुळे पाप लागतं, सो अँड सो असे जे काही धार्मिक रूढी चाली. तर पार्ट टाइम बिअर बार मध्ये काम करणे आणि सकाळी कोर्टात जाऊन चक्कर मारणे. एक दिवस काहीच हातात मिळत नव्हतं. मी रडत बसलो होतो. माझ्या लॉ कॉलेजचे एक सर भेटले. त्यांनी मला एका वकिलाकडे त्याचा मुन्शी म्हणजे पिऊन, ऑफिस बॉय असं कामाला ठेवलं. मग ही माझी पहिली वकिलीची सुरुवात.